पुन्हा विनंती आपल्याला की मध्ये मध्ये रिकामी जागा नका असतो.
आता पहातेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमकुटी करावे शीतळ बहु झाली हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमकुटी तुका म्हणे डोई कै ठेवीन मी पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी पांडुरंगा रंजवू चित्तासी अपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग एवढाच असू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अत्यंत मातृवत्सलतेने आपल्या आराध्येशी आपला मनोभाव व्यक्त करताना आपल्या करता तिनं अति त्वरेनं भेटीचं नियोजन करावं अशी आशा अशी अपेक्षा त्या आराध्य देवतेसमोर मांडणारी ही रचना आहे. विठ्ठल राजगुरुनगरच्या पुण्यभूमीमध्ये वसलेलं हे भलवडी गाव. वसलेलं म्हणजे याच्या पुढे वसलेलंच नसावं इतक्या टोकावर असलेले आपण आहात आणि तरी उत्सवासाठी टोकाची भूमिका घेऊन आहात. इथं कायम निवासी असणारे आणि याच भूमीतून उपजीविका असेल, शिक्षण असेल, उद्योग व्यवसाय भिन्न भिन्न कारणांनी मुंबई पुणे या स्थानात निवासी झालेले तेच ग्रामवासी पुन्हा आपल्या भूमीत येऊन दरवर्षी संपन्न करणारा कीर्तन महोत्सव
यंदा हरिनाम उत्सवात रूपांतरित करत आहात, त्याचं हे प्रथम वर्ष आहे. मागच्या वेळेला कीर्तन महोत्सव केला, तुम्ही जसं मगाशी म्हणाला, हे चालेल की नाही चालेल असा पहिल्यांदा अंदाज घेतला. त्याला लिटमस टेस्ट म्हणतात. आणि भजनाने विश्वास वाढतो. त्यामुळे दुसऱ्या वर्षात तो उत्सव करण्यामागे तुम्ही प्रवृत्त झाला. आणि भवानी मातेने कोणी म्हणणार नाही हे दुसऱ्या वर्षातला आहे. कदाचित एखाद्या गावाला वाटेल यांचा रौप्य महोत्सव आहे का काय. इतकी मेहनत आणि इतकं समर्पण तुम्ही केलंय. सप्ताह वर्गणीने होत नसतो, मनातल्या भावना तिथं गुंताव्या लागतात, तेव्हा उत्सव होतो. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, 50वं वर्ष होतं, जवळपास 50 माणसं कीर्तनाला. मी त्यांना म्हटलं बंद करायला चांगला मुहूर्त आहे, लगेच करून टाका यंदा. मला जर कोणी विचारलं ना भलवडी गावात दिवाळी कधी असते, तर मी सांगेन फेब्रुवारीत असते. कारण आमचा उत्सव ही आमची दिवाळी आहे. तुमच्या या भावनेचा गौरव करावा तितका थोडा आहे. तुम्ही जे करत आहात, जे तुम्हाला समजलंय ते किती महत्वाचं आहे हे किती समजलंय मला माहित नाही, पण जे समजलंय ते फार महत्वाचं आहे असं शास्त्रांकडून समजलंय. मिळालेल्या वस्तूचं मूल्य कळतं तेव्हा तिच्या सानिध्याचा आनंद शतपटीनं घेता येतो. कोणी म्हणेल पण सप्ताह करून काय भेटणार आहे, हे हप्ता खाऊन जगणाऱ्याला कळणार आहे का सप्ताह करून काय मिळणार आहे. लगी उसे लगी बीजा क्या जाने. पंगत बसली होती, आम्रखंड वाटणारे आले. आम्रखंड म्हणजे पिवळं श्रीखंड. वाढत वाढत निघाला. एकाने नको म्हटलं, असा आडवा झाला पंक्तीला, तो गेला पटकन निघून. तो बरं, हे महत्वाचे पदार्थ वाटणारे फार पटकन निघून जातात. भातवाला एकदम आरामात असतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम असले परत येत नसत. तो पुढे गेल्यावर हे ज्याने नको म्हटलं होतं त्याच्या बाजूवाल्याने विचार, तू नको का म्हणाला. तो म्हणाला मला पिठलं आवडत नाही. त्याने कपाळाला हात लावला, बरे गधड्या, पिठलं आवडत नाही हे खरं आहे, पण तू ज्याला नको म्हटलं ते आम्रखंड होता. तो म्हणाला मग बोलवा. ते म्हणाले परत माघारी विठ्ठला. उद्या काला व्हायचा आहे, त्याच्या आत कोणाच्या लक्षात यायचं राहिलं असेल तर लक्षात यावं म्हणून बोलतो की उत्सव हा फक्त मंडपात जेवून घरी जाऊन झोपण्याचा नाही. विठ्ठला भंडाऱ्यात जेवल्यावरची झोप फार छान असते, पण तरी पण मी असं म्हणेन नका आजचा दिवस कीर्तनाच्या वेळेत झोपू, म्हणजे रोजची झोप छान येईल. आजची झोप छान घेण्यापेक्षा आज थोडं जाग राहा, म्हणजे रोजची झोप छान. विठ्ठला तुम्ही उत्सव समितीने सेवा माझ्याकडे दिली. प्रकृती अस्वास्थ्याची कारण सांगून त्याचं दळण दळण्यात काय अर्थ नाही. सर्दी खोकल्याने एवढा उपद्रव केला, सांगतो तुम्हाला. गावात जर समारंभ असेल आणि आपल्याकडे 2 पाहुणे आले तर आपण त्यांना घेऊन कुठे जातो, त्याला सांगतो चला गावात लग्न आहे जाऊन येऊ. तसं मी पण त्या 2 पाहुण्यांना सांगितलं, कोणाला, सर्दी आणि खोकल्याला, चला जरा 2-4 तारखा आहेत करून येऊ. विठ्ठल तू सर्दी आहे पण कार्यक्रमाची गर्दी किती ती पाहना. अशी मध्येच वर्दी देतात काय. त्यांना घेऊन मी तुमच्या सप्ताहाला आलोय. श्रोते हो, तुम्ही जे करत आहात ते आध्यात्मिक जगतातलं सगळ्यात सुंदर काम आहे. सांगतो ऐका. श्रीमद भागवतामध्ये उत्सवाची चर्चा आहे आणि त्यामध्ये उत्सवाचं समर्थन करताना संतांनी काही बाबी मांडल्या. तुलनात्मक असं सांगेन,
गीता असं सांगते, सगळे धर्म टाक आणि माझ्याकडे ये. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. सगळे मार्ग टाक आणि माझ्याकडे येण्याचा मार्ग निवड. भगवद्गीता. भागवत म्हणतं, माझ्याकडे येण्याचे सगळे रस्ते टाक आणि उत्सव कर. पुरावा पुरावा आहे आपल्याला. पुरावा नसेल त्याला पुरावा. विठ्ठला रेंज नसली तरी 5G चालू राहू द्या, म्हणजे बरं होईल. आपला 1 तासाचा संसार आहे, नीट होऊ द्या. विठ्ठला काय पुरावा आहे? श्रीमद भागवत म्हणतं, अन्य धर्म तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवा. सगळ्या अध्यात्म धर्माचा मार्गाचा तिरस्कार करा, म्हणजे बाजूला ठेवा. पुरस्कृत्य महोत्सवा, देवाच्या उत्सवाचा पुरस्कार करा, त्यात सहभागी व्हा, तो घडवून आणा. याने जे मिळेल ते अध्यात्मातल्या कोणत्याच कशात साधनेने मिळत नाही. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे, या मांडवातून कोणी रिकामा जाणार नाही. काय देतो हा मांडव माहिती? हा मंडप, हा उत्सव ऐक्याचा साधक आहे, उत्साहाचा प्रेरक आहे, प्रेमाचा पोषक आहे, संस्कृतीचा संवर्धक आहे आणि धर्माचा संरक्षक आहे. किती झाले? 956. 5. ते जेवल्यावरच्या कीर्तनात हाच प्रॉब्लेम आहे, लोडिंगच होत नाही भाई. माझी विनंती आहे तुम्हाला, पुढच्या वर्षी हा उत्सव 7 ते 9 करा. हे कीर्तन 7 ते 9 ठेवा, नंतर भंडारा चालू द्या. तुमच्या गावात सतरंजी अंतरावे लागतील. विठ्ठला 7 ते 9 फ्रेश टायमिंग राहतं. श्रोते वक्ते प्रसन्न असतात. हे कसं होतं, थोडं 9 ते 10 करा. त्याच्यामुळे हा किल्ला लढवणं फार जड जातं. धनरे महाराज तुम्हाला अनुभव आहेत. 5 गोष्टी मी सांगितल्या, सोप्या करून सांगतो. ज्या 5 सांगितल्या त्याच, फक्त डॉलरचा रुपया करू. कोणत्या 5 गोष्टी आहेत ह्या मांडवात मिळतात? उत्सव माणसं जमवतो, थकवा घालवतो, स्वभाव बदलवतो, परंपरा जपतो आणि धर्म राखतो. एवढ्या गोष्टी कशाने होतील सांगा? तो एवढा मोठा लाभ एकाच गोष्टीने होणार आहे. कोणत्या? जर आम्ही भलवडीकर भवानी मातेचा उत्सव करणार असू तर त्याने हे घडेल. माणसं जमली पाहिजे. माणसं जमली पाहिजे. माणसं जमणं फार कठीण आहे. इथं 4 जमाला एकाला वर जावं लागतं. 4च लागतात ना? इथलं प्रमाण माहित नाही आपल्याला पोचवायला. माणसं जमणं कठीण आहे. पण उत्सवात माणसं जमतात. कोण घाटकोपर, कोण मुलून, कोण कुठून आहे नाही ते सगळं बाजूला सारून आम्ही भलवडी गाठली की नाही. आणि अशा रस्त्यातून येणं म्हणजे मावळ्यांनी मोठी गडकोट मोहीम काढणं आहे. विठ्ठला मला एक कळलं, तुमचा रस्ता खराब आहे, तुमचा मार्ग चांगला आहे. विठ्ठल माणसं जमली पाहिजे. उत्सवात माणसं जमतात. थकवा घालवतो. मुंबईला गेल्यावर शरीराला आराम मिळेल, पण गावाला आल्यावर मनाला आराम मिळतो का नाही? इथं आल्यानंतर इथल्या मातीची ती जुळलेली नाळ आपल्याला कुठली प्रसन्नता देते काय माहिती. तिथं एसी असून तिथं जशी झोप लागत नाही ती इथं फक्त एसी. जाऊ बाकीच्या उद्या भंडारा आहे तो जेव्हा. विठ्ठला थकवा जातो. त्या लोणावळ्याजवळ एक वयस्कर कीर्तनकार होते, वारले. भांगारवाडीच्या तिकडे आसपास गाव आहे त्याचं.
कीर्तनात एक वाक्य सांगायचे, वारी चालताना पायाची सूज वाढते पण मनाची सूज उतरते. मनाला सूज येते म्हणजे काय माहिती? आपल्यापेक्षा भारी कपडे पाहिल्यावर दुसऱ्याच्या अंगावर आपल्याला जर त्रास झाला तर समजायचं आपली तब्येत चांगली नाहीये, आपण सुजलोय. आपल्यापेक्षा भारी गाडी शेजाऱ्याकडे पाहिल्यानंतर जर त्रास झाला तर समजायचं आपली तब्येत सुधारली नाही, आपण सुजलोय. हे जे विकृती आहेत यांच्या निवृत्ती करता इथं यायचं आहे. आणि तिथं जे दमणारं मन आहे ना ते इथं प्रसन्न होतं. कोणी म्हणतं का कीर्तन ऐकून दमलो? दम देऊन आणला असावा आपण. सप्ताहाचा कार्यकर्ता कोण? काला झाल्यावर जो म्हणतो सुटलो एकदाचा, लगेच काढून टाका कमिटीतून. उत्सवाचा कार्यकर्ता कोण? काला झाल्यावर ज्याचे पाय जड होतात आणि डोळे ओले होतात त्याला कार्यकर्ता म्हणतात. उद्या संध्याकाळी चार्जिंग तुम्हाला मुंबईत वर्षभर बॅटरी उतरायची नाही. माणसं जमवतो, थकवा घालवतो, तिसरं स्वभाव बदलवतो. म्हणून कीर्तनाला एकट्याने येऊ नये, कोणाला तरी घेऊनच या. तो घेऊन आला असला तरी तुम्ही त्याला घेऊन या, तुम्ही नका घेऊन येऊ. त्याचं कारण आहे, ज्या गाड्यांना कोणीच हात लावत नाही ना त्याला इथं खोलण्यात येतं. आपल्या स्वभावात बारीक बारीक दुर्गुण असतात. आठवा ना, आपण पहिलं कीर्तन ऐकणारे आणि आजचं कीर्तन ऐकणारे फरक पडलाय ना, आपल्यात बदल झालाय ना. कोणाला आणायचं सांगतो ना. शेतावर एक राऊंड मारतो आणि आवणीचे बांधलेले सगळ्यांचे परे फोडून येतो ना, त्याला कीर्तनाला आणलं पाहिजे. गाडी लईच मेंटेनन्स वर आलेली दिसते. आपलं अंगण झाडते, शेजारीच्या अंगणात सगळा केर ढकलते, ती पण गाडी येऊ द्या इकडं, मेंटेनन्स वर आली, सर्व्हिसिंगच नाही. आणि ध्यानात ठेवा, स्वभाव उपदेशाने नाही बदलत, स्वभाव प्रेमाने बदलतो. उपदेशाला काय करतात? महाराष्ट्रात कोंबड्या कमी अंडी देत असतील एवढे व्हॉट्सअपवर सुविचार जन्माला येतात. प्रत्येकाच्या मोबाईलवर ढीक साचलाय. म्हणजे खराटा घेतला तर किती कचरा साफ होईल. आता खराटात साफ झाला तो भाग वेगळा. विठ्ठला जाऊ द्या, तो आपला विषय नाही, हे आपल्यातच राहू द्या. आता तुम्ही नका का भाई फार त्रास घेऊन येता आलेत गावाला, मस्त आराम करा. विठ्ठला बदलतो ना स्वभाव प्रेमाने. आता तुम्ही छान पंक्तीत जेवत होता, अगदी मस्त जेवत होता, त्याच्याचमुळे आपलं कीर्तन वेळेवर सुरू झालंय. मला सांगा, जेवताना जर आपल्याला ठसका गेला सत्य तर टायमिंग हे माझ्या आयुष्याचं वरदान आहे, अजिबात काही सुटणार नाही. 10 सेकंदात 4 ग्लास पाण्याचे घ्या घ्या घ्या. काय प्रेम आहे नाही म्हणतात. ही फॅसिलिटी घरी नाहीये. घरी जेवताना ठसका गेला तर पाणी येत नाही, उत्तर येतं, ते पण ठसक्यात. कुठे निघाले? गप गिळा. मला सांगा, तुम्ही इथं जेव्हा कीर्तनाला बसलात, ही बैठक सकाळी अंथरली, दुपारी झाडली कोणी? तुम्हाला माहिती नाही. बरं, झाडणाऱ्याला बसणार कोण आहे हे माहिती? त्याच्यासाठी करायचं जो आपल्याला माहितीच नाहीये. याला प्रेम म्हणतात, याला प्रेम म्हणतात. आणि ते इथं मिळतं. त्यामुळे एखादी व्यक्ती स्वभावाने उग्र असेल, हट्टी असेल, मगरुरी असेल, उत्सवात थोडं थोडं आणत राहायचं. आपण कंगवा नवीन घेतो तेव्हा त्याचे ते कंगोरे टोचतात का नाही? ज्यांचे केस कमी झाले त्यांच्या खिशात सापडेल, कारण वस्तू दुर्मिळ झाल्यावरच सांभाळल्या जातात. मग आपण त्या कंगव्याला काय टोचला म्हणून खानच घेऊन घासतो का? नाही. त्याला काय करतो? काय नाही, फिरवतात ठेवायचं. काकड्याला आणायचं, पाराई झाल्यावर न्यायचं. काय
गावात पण 8-10 कंगवे राहतातच ना. भिवंडी काय बलवडी काय विठ्ठला. त्याला घासायला जायचं नाही, त्याला फिरवत ठेवायचं. काल्यापर्यंत गुळगुळीत स्वभाव बदलतो. परंपरा ही लहान लहान मुलं कीर्तनात आहेत. पुढच्या 50 वर्षाची आपली चिंता मिटली हा त्याचा अर्थ. हे जमायचं कोणी, कल्चर हँडल करायचं कोणी. धर्म राखतो. मी काल पारनेर मध्ये एक कोट केलं. हिंदू धर्म टिकला पाहिजे, हिंदू धर्म राहिला पाहिजे, वाढला पाहिजे, यासाठी सगळ्या धर्मांनी मेहनत केली पाहिजे. विठ्ठला माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे. मी जे विधान केलं त्याच्या संबंधाने सगळ्या धर्मांनी हिंदू धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. का सांगतो तुम्हाला, पुरावा आहे आपल्याकडे. आपल्या पश्चिमेला इराण नावाचं राष्ट्र आहे. 400 मुस्लिम व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने शिरले. तसेच शिरतात ते. मग पुढे काय झालं, त्यांनी ते पारशी हाकलून लावले तिथून. पर्शिया नावाच्या राष्ट्रातून ते पारशी लोक निघाले. आता इराणहून भारतात येईपर्यंत किती राष्ट्र लागतील रस्त्यात. नुसतं तळेगाव मधून इथं किती गाव लागली, माझं तर डोकंच फिरलं. त्यांना किती देश लागले असतील. पण येऊन स्थिरावले पारशी कुठं, हिंदुस्थानात. मुंबई आणि डहाणू या 2 शहरात ते लँड झाले. का कोणत्या देशात त्यांना राहता आलं नसतं, राहता आलं असतं. पण त्यांना माहिती होतं आम्ही इतर देशात जगू, पण आम्ही पारशी म्हणून फक्त हिंदुस्थानातच जगू. आम्हाला आमच्या अस्तित्वासह स्वीकारणारे फक्त भारतीय आहेत. आणि त्यामुळे भारतावर पारशी लोकांचे ऋण आहेत. उद्योगाचे जनक बोला सर जमशेदजी टाटा, रतन टाटा, होमी जहांगीर भाभा. कोवॅक्सिन कोविशिल्ड घेतली ना, कुठं बनली का फक्त घेतली? पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट. कोणाची? आदर पुनावाला. विठ्ठला नाही कळलं आणखी सोपं सांगतो. एक देश आपला असा नकाशात पाहिल्यावर बगलेत दिसतो. कोणतं? आपलं कीर्तन म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल, विज्ञान 1-2. विठ्ठला आहे ना बघले तसा. कोणता? बांगलादेश. फक्त मान मुरगळायची आपल्याला सवय नाही म्हणून अजून सुरक्षित आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रॉब्लेम आहे, पण ते आपली सुरक्षा धोक्यात आणतात. कुदळ आणि फावडं एकत्र आलं म्हणून बरं झालं आज. म्हणजे कुदळवाडीत फावडं. विठ्ठला बरं करता काय, संवाराची देवताच महेश आहे. विठ्ठला काही महिन्यापूर्वी तिथं अराजक माजलं. कुठल्या देशात? बांगलादेशात. त्यांच्या पंतप्रधानांना, राष्ट्राध्यक्षाला देश सोडावा लागला. कोण? हा बरोबर, शेख हसीना. मोदींना प्रश्न पडला ही का हसीना? 56 देश मुस्लिम आहेत जगात. आश्रय करायला शेख हसीना हिंदुस्थानात आल्यात. अंडरलाईन दॅट पॉइंट. नाही कळलं आणखी सोपं सांगतो. चीनने तिबेट ताब्यात घेतला. सध्या ती बेट ताब्यात घेतात. विठ्ठला त्यांना म्हणावं बेट्या हिंदुस्थान बाप आहे, हिंदुस्थान बाप आहे. झालं असं. तिबेट ताब्यात घेतला. आता तिथं सगळे ते बौद्ध लोकांच्या मॉनेस्ट्रीज. त्यांच्या आपलं जसं टेम्पल असतं मंदिर, तसे त्यांच्या मॉनेस्ट्री असतात बुद्ध लोकांच्या. आपल्या बाजूच्या देशात आम्ही कथेला गेलो होतो, भूतान. म्हणजे आपण माणसांमध्येच कथा करतो असं काही नाही, भूतानमध्ये पण करतो. विठ्ठला सगळ्या जगाला आकर्षण आहे ती टायगर मॉनेस्ट्री भूतान देशात आहे. त्याला त्यांच्या भाषेतला शब्द आहे डिझॉंग.
महाराज चीनी लोकांनी ते सगळे बौद्ध साधू हाकलले तिबेट मधून. बाकी साऊथ ईस्ट एशिया बुद्धिस्ट कंट्री आहे ना, म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनाम, थायलंड सगळे तसेच आहेत. मग इतके बुद्धिस्ट कंट्री असताना तिबेटचा धर्मगुरु दलाई लामा हिमालय ओलांडून हिमाचल प्रदेशात आला आणि धर्मशाळेला राहतो. याला हिंदुस्थान म्हणतात. विठ्ठला. आणि हे एवढं घडतं ज्याच्यामुळे तो धर्म टिकतो फक्त या मांडवामुळे, जो मांडव तुम्ही भलवडीकरांनी घातला. मला तुमच्या उत्सवावरच्या प्रेमात फार आनंद वाटतो की उत्सवात किती झोकून दिलं पाहिजे. मला तरुण मंडळीचं वैशिष्ट्य आहे, आश्चर्य आहे की तुमचं इथलं उतरणं फार महत्वाचं आहे. त्याचा मुंबईत तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो. किती भगीरथ महाराज. विठ्ठला. मला आठवले शास्त्रींचं पुन्हा एक वाक्य सांगू द्या. ते म्हणायचे, वसंत ऋतू हे सृष्टीचं तारुण्य आहे आणि तारुण्य हा जीवनाचा वसंत ऋतू आहे. तारुण्यात ज्यांनी भजन केलं ना, जगण्याचा पूर्ण आस्वाद घेतला असं त्यांनीच म्हणावं. आम्ही धनरे महाराज ठाण्याच्या ब्राह्मण सोसायटीत जायचो. 17 वर्षी चातुर्मास सांगितलं, ते सगळे ब्राह्मण. मी व्यासपीठावर आहे, त्याचं माझं व्यासपीठाचं एज आहे 31 आणि माझं रनिंग आहे 43. मी जेव्हा जायचो आता एकदम पोरसं होता आणि ते सगळे म्हातारे. बरं ते इतके म्हातारे का सगळे आज आले ते सगळे उद्या येतील याची गॅरंटी नाही. पण ते यायचे असे कटली ते कटले कधी यायचे आणि ते मला म्हणायचे, महाराज या वयात. आम्ही पण त्यांना म्हणायचो या वयात जाऊ द्या, नका पाका त्रास करून देऊ. ठळा ठळा. फक्त वेल्डिंग करायची कुठं, पाटा तोडायचा कुठं, तिकडे ध्यान ठेवा जरा. या वयात यावं यात हे सगळं या मंडपाने घडतं. आपण खूप भाग्यवान आहात आणि भवानी मातेची कृपा म्हणजे काय, या उत्सवातली ही प्रसन्नता, हा आनंद. इथं किती लोक आहेत, किती लांबची आहेत हे बघूच नका. इथं आल्यावर जी प्रसन्नता वाटते हीच भवानी मातेची अनुभूती आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उत्सव भवानी मातेचा आहे. आपण तिलाच बोलावलं पाहिजे असं माझं मत आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांच्या निष्ठा या कोणी प्रतिज्ञापूर्वक मांडण्यासारख्या आहे. तुका म्हणे एक विध झाले मन, विठ्ठला वाचून नेणे दुजी. मग असं असताना त्यांनी धाव घाली आई आता पाहतेस काही, अशा भूमिका का मांडाव्या. त्याचं कारण आमच्या संतांनी जो उपदेश केलाय तो कशा रीतीचा आहे. वाचा बोलो वेद वेदनीती बोलू आणि संती केले ते करू. आपल्या अध्यात्म साधनेत, वाङ्मयात, तत्वज्ञानात देवतांची उपासना ही एक परंपरा आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी पंचायत पूजेचा आग्रह धरला. प्रत्येक माणसाने 5 देवतांनी ते पूजल्या पाहिजे. मी म्हणतो सगळ्यांनीच पूजल्या पाहिजे. मी सांगतो तुम्ही ऐका. पहिली देवता आहे गणपती, दुसरी देवता आहे सूर्य, तिसरी देवता आहे आदिशक्ती म्हणजे जगदंबा भवानी, तिसरी देवता आहे विष्णू आणि 5वी देवता आहे महादेव.
कारण हे नुसते देव नाही, ही तत्व आहे. कोणती? गणपती म्हणजे बुद्धी, आणि त्याच्या पुढे जुगार खेळणं ही दुर्बुद्धी. विठ्ठला समजतच नाही गणपती का तीनपती. तीनपाठ लोकांनी चालू केलेली परंपरा असावी. गणपती बुद्धीची देवता आहे, आणि बुद्धी लागते की नाही. ज्याचं जगणं पर्यायाने भरलेलं आहे ना, त्याला निर्णयाला पर्याय नाही, आणि ज्याच्या आयुष्यातले निर्णय बिनचूक तो यशस्वी. आपल्याला एक धड निर्णय जमत नाही. दर कीर्तनातून चप्पल जाते म्हणजे निर्णय जमत नाही कुठं काढावी. मुरब्बी लोक कसं करतात, एक इथं काही तर फार हुशार, ते गाडीतच काढून उतरतात. पण खरा गुणातीत पुरुष तो चप्पलच अशी आणतो की लगेच गेली तरी मोह नाही, नसतो मोहच नव्हते. तिच्या शेवटच्या दिवसाला तो कीर्तनाला आणतो तिला. जसं काही माणसं करतात तसं. विठ्ठला निर्णय केला पाहिजे. एक जण दुसऱ्याशी 2 तास गप्पा मारत होता. ऐकणाऱ्याने विचारलं, तू हे मला का सांगितलं? तो मला बोलायचं होतं, ऐकायला कोणीच भेटला नव्हता. आपल्याला असे बरेच घेऊन बसतील. निर्णय करा, माझं आयुष्य वेगळ्या कामासाठी. प्रॉपर वर्क, प्रॉपर टाइम, प्रॉपर टाइम, प्रॉपर वर्क. योग्य वेळीच योग्य काम केलं पाहिजे. हल्ली कोणत्याही पोराला विचारा, काय होणार? कलेक्टर. अरे हो, कलेक्टर. तर तू कसं काय कलेक्टर व्हायचं? अख्ख्या गावच्या वरातीचा तू मायकल जॅक्सन, तुझ्याशिवाय एक वरात निघत नाही. तू इतका नाचतो की तुला लोकांना काळजी याची निघेल का नाही शंका आहे. वरात विठ्ठला निर्णय, डिसिजन, त्याच्यासाठी बुद्धी पाहिजे. जर मी आज अध्ययन केलं, मी जर आज ज्ञान संपादन केलं, तर उद्या माझं जीवन धन्य होईल. निर्णय करा, निर्णय करा. त्यासाठी गणपती. सूर्य तेजाची देवता आहे, आरोग्य चांगलं पाहिजे असं म्हणतात. सूर्याला नमस्कार घाला, डॉक्टरला नमस्कार घालू नाही तरी चालेल. धनवान होण्याचाही तोच मार्ग आहे असं म्हणतात. ज्याला श्रीमंत व्हायचं आहे त्याने आपला अंथरूण सूर्याला दिसू देऊ नये. मला एक जण म्हणला, आमचं बेडरूम आतमध्ये आहे. म्हटलं हो, तिथंच राहू दे. रेम्या डोक्याच्या, तुला कळतं का? अंथरूण सूर्याला दिसलं नाही पाहिजे म्हणजे तो उगवायच्यात आपलं आटोपलं पाहिजे. दुष्काळात प्रगटलेले अवतार राहतात काही. मला म्हणायचं काय आहे की सूर्य तेज शिकवतो. तिसरं आदिशक्ती जगदंबा, मी नंतर बोलतो. चौथी देवता आहे भगवान विष्णू, जे आम्हाला प्रेम शिकवतात. सर्वांशी प्रेमाचा व्यवहार. त्याच्यामुळं सगळ्यांना जगवण्याची जबाबदारी भगवान विष्णू पार पाडतात. आपलं तर डोकं सुन्न होईल की आपण जगतो कशी काय. एका फुग्याला एक छिद्र पाडलं तर तो फुटेल. फुटेल म्हणजे नुसतं टाचणीचं प्रेस करा तरी होईल. मग या फुग्याला 9 छिद्र आहेत आणि तरी प्राण आतमध्ये टिकवलाय. विष्णूची कृपा आहे. कसं जगवतो कळतच नाही. पाण्याचं रेणूसूत्र काय? इकडच्या पाण्याचं सांगितलं तरी चालेल. धामास खेळ. H2 बरोबर. H मीन्स हायड्रोजन, O मीन्स ऑक्सिजन. हायड्रोजनचं वैशिष्ट्य माहिती काय? तो संपर्कात जर हवेच्या आला तर काय होतो? तो जळतो. हायड्रोजन हा जळणारा वायू आहे. प्रत्येक गावात 8-10 हायड्रोजन असतात. मी फक्त वायू बद्दलच बोललो. आणि ऑक्सिजन हा जाळणारा वायू आहे. मग तुम्हाला माझा प्रश्न आहे, जर हायड्रोजन हा जळणार आहे आणि ऑक्सिजन जाळणार आहे, मग एकत्र आल्यावर विझवणारा कसं काय जन्माला आला? विठ्ठला. आणि भगवान महादेव ज्ञानाची देवता आहे. हा जगदंबेचा उत्सव आहे, आदिशक्तीचा उत्सव आहे. काय देते तुम्हाला? ती ऊर्जा देते, पॉवर, एनर्जी, स्ट्रेंथ. आणि ध्यानात घ्या, तुम्ही किती बरोबर आहात याच्या जोडीला तुम्ही किती बलवान आहात हे पण महत्वाचं आहे. एखाद्या पैसेवाल्याला 2 वाक्य धड बोलता येत नाही, पण सभेत त्याच्यातच नाही देत आणि करा भाषण. तो इतका उलटा सुलटा बोलतो.
माननीय गुरुजन पूज्य अध्यक्ष तरी काय बोलले साहेब विठ्ठला. साहेबने बोलले, साहेबाचा पैसा बोलला. सर्वे गुणा कांचन आश्रयंते. तुम्ही बलवान पाहिजे आणि इथं त्याच चालतं बळी तो काम नाही. मानपण पिढी भेटल्यावर तुम्ही बलवान पाहिजे. वेदांत शास्त्र दुबळ्या माणसाला किंमत देत नाही. नायमात्मा बलहीनेन लभ्या. हा परमार्थ दुर्बळांना साध्य होणार नाही. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, यांना काहीच जमलं म्हणून हे महाराज झाले. धुतरवाले काय ह्या वाटलं? अजिबात नाही महाराज. माझी विनंती आहे भजन करणाऱ्या लोकांना, काय एक तर यशस्वी माणसाने भजन केलं पाहिजे, नाही तर भजन करणाऱ्यांनी यशस्वी झालं पाहिजे. अध्यात्म हा मस्करीचा विषय होऊ शकत नाही. सगळ्यात भारी मोबाईल कोणता? क्या बात, याला म्हणतात मुंबईकर. त्याला इथं ऐकायचं होतं म्हणून मला पण तिकडं शिदोरी बरोबर आणली का काय माहिती. आयफोन. आमच्या मुंबईत त्याला साखरपुड्याचा फोन म्हणतात. दिव्यम ददामि ते चक्षु. मालक कोण आहे याचा? स्टीव्ह जॉब्स गेला. मिसेस कुठे सर्च करा. निरंजना आखाड्याच्या कैलाशनंदगिरीच्या शिबिरात कुंभात प्रयागराजला. नाव कमला गोत्र अच्युत. कोण? ऍपलची मालकीन. आणि हा नोकियावाला 3315 वाला म्हणतो कशाला कुंभात जायचं, गबस विठ्ठला. अरे तूने नोकिया काय समजलात तुम्ही प्रयागराज, काय समजलात तुम्ही अध्यात्म. पण हे केव्हा घडतं माहितीये का? बलवान माणसाने ते सांगावं लागतं. बलवान माणसं नाही कळलं. आणखी सोपं सांगतो. भवानी मातेची कृपा का पाहिजे आपल्याला? आपण देवापुढे दिवा लावतो आणि गावापुढे दिवे लावतो. असू दे, तो दिवा विझू नये म्हणून काहीतरी बसवतात. त्याने उजेड पण दिसतो आणि दिवा विझत नाही. काच बसवतात का? तुम्ही दिव्याला काच का बसवली? हवा लागू नये म्हणून. हवा लागली की तो काय होणार? विझतो. म्हणजे वारा त्या अग्नीला, त्या दिव्याला काय करतो? विझवतो. ठीक आहे. बर, कॅलिफोर्नियात आग लागली आहे, विझली का नाही माहित नाही, पण ती आग लागली तेव्हा वादळ सुटलं आणि एका थोड्याशा उपवनातल्या आगीनं अख्ख्या कॅलिफोर्नियाला कह्यात घेतलं. देश जळतोय महाराज. दुसऱ्याची जाळली की असं थोडं थोडं होतं विठ्ठला. कर्माचे सिद्धांत अकाट्य असतात, ते भोगावे लागतात. त्याला पर्याय नाही. मला काय म्हणायचंय, दिव्याला तुम्ही काच बसवली का? काच बसवली सांगा. कारण वारा दिव्याला विझवत होता. मग आता कॅलिफोर्नियातली आग वाढवली कोणी? वाऱ्याने. तुम्ही तर मगाशी म्हणाले होते की त्यांनी ते विझवली, परत आता म्हणता. म्हणजे तुमचं पण तसं धरायचं काय? उद्या कोणत्या पक्षात, आज कोणत्या, काय तपासच नाही विठ्ठला. आणि जिंदाबाद म्हणताना पण फोन करून करावं बरं का. काय कुठं आहे का भरोसा आहे का? मला म्हणायचं काय, विचारात घ्या. देवाच्या दिव्याला मी काच बसवली कारण वारा दिवा विझवत होता आणि जंगलाचा अग्नी वाढवला कोणी? वाऱ्याने. मग वारा विझवणाऱ्याच्या पक्षात का वाढवणाऱ्याच्या? त्याचा पक्षपेक्ष ठरलेला नसतो. जो जिंदाबाद तिकडे आम्ही आबाद. अग्नी जर दुबळा असला तर वारा त्याला विझवतो आणि अग्नी जर बलवान असला तर वारा त्याला वाढवतो. श्रोते हो, जो मनाने ऊर्जेनं दुबळाय परिस्थिती त्याचं समाधान विझवते आणि जो बलवान होऊन बसलाय हीच दुर्बल परिस्थिती त्याचं समाधान वाढवते. तुम्ही बलवान झाले पाहिजे. का बळ लागणार आहे? कारण त्याशिवाय जीवनात तुम्ही आनंदी नाही राहू शकत. देवी माता प्रगट होते ते बळ देण्याकरतात ना. तिच्या प्रागट्याचा क्षण आठवा.
अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाली. प्रगट झाली, प्रश्नच निकालात काढला. नुसता महिषासूर नाही, मोह महिषासूर. विठ्ठला तुम्हाला आनंद पाहिजे तर मोह सोडावा लागतो. बघा ना, कीर्तन आणि चांगले सिरियल एकाच वेळेत असतात. विठ्ठला तिचा मोह टाकल्याशिवाय हिचा आनंद घेता येईल का महाराज? त्याच्याकरता ऊर्जा, बळ लागते आणि ते बळ त्या देवीच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतं. कोणी असा विचार करेल? आणि होतोय विचार सध्या. आपल्या धर्मी लोकांनी या बाबतीत फार स्वाभिमानी असलं पाहिजे. लोक काय काय बिघडवतायत, भडकवतायत आपल्याला, याचा विचार व्हायला पाहिजे. आणि आपण पण कधी कधी त्यांची वाक्य घेऊन फिरतो. कोणतं? आपले लईच देव, त्यांचा बरा एकच म्हणतात ना. असं आपल्या देवता वैविध्याला वैगुण्य मानू नका, वैशिष्ट्य माना. काय म्हणतात? त्यांचा बरा एकच, आपले लईच. अरे मग चांगलं आहे ना. सांगतो तुम्हाला, श्रीमंताच्या बाथरूम मध्ये जर गेलात ना तर एक मजा असते. कोणती? इतके साबण राहतात त्यांच्या बाथरूम मध्ये. तळपायाचा वेगळा, पोटरीचा वेगळा, मांडीचा वेगळा, पोटाचा वेगळा, छातीचा वेगळा, गळ्याचा वेगळा, गालाचा वेगळा, कानाचा वेगळा, नाकाचा वेगळा, कपाळाचा वेगळा, केसाचा वेगळा, आधी लावायचा वेगळा, नंतर लावायचा वेगळा. साबणच साबण. कोणाच्या बाथरूम मध्ये? श्रीमंताच्या. आणि मग गरीबाच्या बाथरूम मध्ये जा, पोरांपासून ढोरांपर्यंत. मी लाईफ बॉय म्हटलेलं नाहीये. काय कळलं? काही तर बॉयचं लाईफच ते लावून गेलं. लाईफ बॉय विठ्ठला. कोणतं ऐश्वर्य चांगलं सांगा ना. अरे आमची धर्म संस्कृती इतकी श्रीमंत आहे. आमचा जमिनीचा देव वेगळा, आमचा वाऱ्याचा देव वेगळा, आमचा पावसाचा देव वेगळा, आमचा जेवणाचा देव वेगळा, आमच्या पचनाचा देव वेगळा आहे. विठ्ठला ऊर कायम असा भरून आलेला पाहिजे, भरून आलेला पाहिजे. कपटावर नुसतं स्टिकर चिकटून काय होणार आहे? गर्भवती कावा मी हिंदू आहे. अनुभव काय? माझी माता माऊलीला विनंती आहे, 2 नियम तुम्ही करा. पहिला नियम, घरातून बाहेर पडलेल्या नवऱ्याला सांगा कपाळाला गंध लावल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. हिंदू आहात ना, बिंदू पाहिजे इथं. हे करायचंय तुम्ही, करायचं. पहिल्या दिवशी प्रेमाने सांगून बघा. नाही लावला तर दुसऱ्या दिवशी काय करायचं ते मी सांगतो. तुम्ही लक्ष नका देऊ, आमचं पर्सनल आहे. काय करायचं? दुसऱ्या दिवशी जर सांगून नाही लावला ना, आपलं पुसायचं. सुंठी वाचून घरी बिना ट्युशनचं कथ्थक चालू होईल. काय मी आहे ना, मग त्याला म्हणायचं तो विटेवरचा पण आहे ना. एवढा नियम. कपाळाला गंध पाहिजे, कपाळाला गंध पाहिजे. आता इथं कोणीच कोणाच्या कपाळाकडे बघू नका. अर्धा तास कीर्तन आहे अजून. उगाच चांगला चालला आपला संसार मोडायचा. सगळे लावूनच आले होते, पण दिंडी वगैरे घामाने पुसला. तुम्हाला उद्या सकाळी बघाच. विठ्ठला दुसरा नियम, घरी भोजनाला बसल्यानंतर हरे राम हा महामंत्र 2 वेळा म्हटल्याशिवाय जेवण घ्यायचं नाही. एवढ्या 2 गोष्टी तर सुरू करा. महाराज, जगात अशी विचारधारा नाही. लोक वेडे झाले. इस्कॉन मंदिरात जाऊन पहा, आखे शिकलेले श्रीमंत ख्रिश्चन हरे कृष्ण हरे कृष्ण. आणि हा सप्त्यात पाळ घातली का 31 ला काढतो. विठ्ठला देवता वैविध्याने युक्त आपण आहोत. याकरता त्या देवतेची, देवीची आराधना जगाला कळली पाहिजे. म्हणून वारकरी संतांनी देवीचे अभंग गायले. एक. दुसरं, ज्या पांडुरंगाची आम्ही उपासना करतो त्या पांडुरंगाला आम्ही नेहमी विठोबा म्हणूनच पाहतो असं नाही. कधी कधी आम्ही विठाई म्हणून पण पाहतो. आणि त्याच्या भेटीला आतुर उत्सुक झालेलं मन
त्याला विठाई म्हणून भेटायची जेव्हा अपेक्षा करत तेव्हा त्यांच्या मुखातून पुकारा होतो पहिल्या चरणात. ताव घाली सकाळी धावती धावती आई शब्द वापरला. वारकऱ्यांनी विठोबाला फक्त विठोबाच म्हटलं नाही, विठाई पण म्हटलं. हे बा नाही कधी करायचं हे तर कळलं पाहिजे ना. विठोबा आणि विठाई ज्या वेळेला मोठमोठ्या समस्या उभ्या राहतात त्यावेळेला विठोबा एवढं सांभाळ बाबा. पण कधी कधी स्नेह असतो, कधी कधी वात्सल्य असतं, कधी कधी प्रेम असतं, कधी कधी कुरवाळ नसतं. मग त्यावेळेला विठ्ठल माझी माय आम्हा सुखा उणे काय, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून
का? प्रल्हादाचं अंग चाटणारी ती विठाई होती ना, हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी ऐसे कृपावंत कोण माझे विठाई वाचून. त्यामुळे तुकोबाराय बोलावतायत पांडुरंगालाच, पण हाक मारताना काय म्हणतात? धाव घाली माझी आई. आता पहाते सकाळी भक्त देवाला बोलावतो, त्याची दोन कारण आहेत, आणि देव धावत येतो त्याचे दोन प्रकार आहेत. विठ्ठला देवासाठी भक्त बोलावतो की तू आला पाहिजे, त्याचे प्रकार दोन आहेत. केव्हा बोलावतो भक्तांनी देवाला? केव्हा बोलवावं? एखादी आपत्ती येते ना तेव्हा. आपल्यावर अडचण आली तर देवाला बोलावण्यात लाजू नये. तो सुद्धा शरणागतीचा एक प्रकार. शरणागती 6 अंगाची असते. अनुकूल्यस्य संकल्प, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति विश्वास, गोत्रोत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. काय करणं म्हणजे देवाला शरण जाणं. ऐका, अनुकूल्यस्य संकल्प, देवाला बरं वाटतं ते करायचं, देवाला आवडत नाही ते सोडायचं. देव सांभाळतो हा विश्वास ठेवायचा. अडचणीच्या वेळेला त्याला हाक मारायची. आपल्या मनातलं सगळं त्याला सांगायचं आणि त्याच्या समोर दीन होऊन राहायचं. या 6 गोष्टी म्हणजे शरण जाणं. आपत्ती आणि अडचण आली, कोणाला बोलता? लोकांना. सांगतो तुम्हाला रामायणातला प्रसंग. रामप्रभू बाणाला टोक लावत होते. ते टोक असं घासत होते, धार आणत होते त्याला, कारण राक्षस होते. कधी काय कोण हल्ला करेल, आपली हत्यारं तयार पाहिजेत, आपली शस्त्र तयार पाहिजेत. कीर्तनकाराने कीर्तन ऐकायला जाताना पण एक कीर्तन करायच्या तयारीने जावं लागतं. नाहीच कोणी पोहोचलं तर करता काय? ते बाणाला धार लावूनच. आणि ती धार नीट लागली का नाही ती चेक पण केली जाते. मोठ्या सप्त्यात माणसं तयार झालेलंच आपण बाजूला काढून ठेवतात. बाकी प्रयोग गावच्या मैदानात करायचे. विठ्ठला आता काही जण एकच आपण घेऊन आखे मैदानात आहेत, त्याचा भाग वेगळा. विठ्ठला वैसला अभंग एकविध. विठ्ठला दुर्दैव आहे, कीर्तनाची फरमाईश होते. कीर्तन प्रतिभेचा आविष्कार असतो. नवनवोन्मेष शालिनी माऊलीचा शब्द आहे ना. त्या बाणाला टोक नीट लागलं का नाही ते तपासलं पाहिजे ना. म्हणून चिखलामध्ये त्या बाणाचं टोक प्रभूंनी दाबलं. चिखलात तो बाण जोरात असा दाबल्यावर थोडं जाणवलं, कारण तो बाण एका बेडकाच्या पाठीत रुतला होता. त्या बेडकाचं रक्त असं वर आलं. प्रभू कळवळले, अरे कोणत्या तरी जीवाला क्षती पोहोचली. आपली उदाहरणं आणि आपले दृष्टांत समाजाशी प्रेमाने आदराने वागण्याचे तात्पर्य शिकवणारे असतात. वारकरी कीर्तन सामान्य समजू नका. कुठलेही गुजराती मारवाडी कोणीही असो, कोणत्याही राज्यातून निघाले तर महाराष्ट्रात काय येतात आणि इतरांशी वागण्याचं सौजन्य इथल्या माणसाला ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलंय. दुसऱ्याला त्रास होणार नाही ही शिकवण इथं दिली जाते. इथे हेल्मेटनी डोके फोडायला नाही शिकवली जात. विठ्ठला मला प्रत्येक विधानातून अपेक्षित आहे की आम्ही ज्या परंपरेच्या त्याचा अभिमान आपल्या उरात कायम असला पाहिजे. प्राऊड फील असलं पाहिजे. नुसता सिलेंडर रिफिल करून काय होणार आहे? आपल्या भावना सतत त्या तेजाने भरलेल्या पाहिजेत. प्रभूने तो बाण रुतलेला काढला, माती बाजूला केली. त्या बेडकाच्या पाठीत जखम होती माणूस. प्रभूने त्या बेडकाला असं वर घेतलं आणि त्या बेडकाच्या डोळ्यात डोळे घालून प्रभू बोलू लागले. तर बेडकाशी कशी काय प्रभू बोलतील? अरे जे खारुताईशी बोलू शकतात ते बेडकाशी बोलू शकत नाहीत.
आणि जेव्हा तुमच्या भावना सुदृढ आणि सजग संवेदनशील होतात, ते दगड सुद्धा तुमच्याशी बोलतो. दगड बोलतो, फक्त आपण दगड नाही पाहिजे. विठ्ठला प्रभू त्या दगडाशी बोलायला लागले. आणि काय बेडकाशी बोलायला लागले. आणि काय रे बेडका, मी हा बाण धार लावताना बरोबर लागली की नाही ते चेक करायला टोचला होता ना, मग ते तुझ्या पाठीत रुतलं केव्हाच? तुला ओरडायला काय झालं होतं की हे बाबा कोण तो बाण रुतवतोय? प्रभू माझ्या पाठीत बाण रुतलाय, काढा, काय करताय? असं का नाही ओरडला? त्या बेडकाने इतकं छान उत्तर दिलं. ते बेडूक म्हणाला, प्रभू तू माझ्या पाठीत बाण रुतवला, टोचला, मग तू म्हणतो ओरडायला काय झालं होतं? अरे रामा, ओरडू कोणाच्या नावाने? ज्याच्या नावाने ओरडायचं त्यांनी टोचायला घेतलंय. विठ्ठला ओरडायचं कोणाच्या नावाने पहिलं ठरवा. बाकीच्या नावाने ओरडाय येतील का? हरिविण धावया न पवे गो, हरिवेन धावया न पवे कोणी, त्याच्याशिवाय दुसरं कोण येईल? पण तो येतो याच्यावर विश्वास ठेवा. श्रोते हो, गळफासाचा दोर हा उपाय नाही. पाण्यानं भरलेली विहीर हा मार्ग नाही. रेल्वेचे रूळ हा उपचार नाही. थोडं थांबा, थोडं. आत्ता जे तुम्हाला वाटतं ना की हे फार चुकीचं चाललंय, थोडं थांबलं की मग लक्षात येतं तेच बरोबर होत. तोपर्यंत तर थांबा. नाही धीर निघत ना, भजनाच्या मार्गाने निघा. कितीही आपत्ती येऊ देत, भजनात ताकद आहे. जेव्हा संत वचनावरच्या निष्ठेला कमजोरी येते तेव्हा निर्णय चुकतात. विठ्ठला तुकोबाराय म्हणतात, मी बोलवतोय तिला, ते आली पाहिजे. म्हणजे बोलावलं केव्हा जातं? आपत्तीमध्ये. आणि देव येतो, देव सांभाळतो, नक्की सांभाळतो. आपल्याला सांभाळलं का नाही? कोरोनात गेलो असतो मग 4 पुण्यतिथ्या झाली असते. आता लोकांचं काय, ते म्हणतात गुलाबजाम होते, मठ्ठा पाहिजे. विठ्ठला देवाची कृपा नसती तर या मांडवात आपण आता असतो. मी बोलत असतो, तुम्ही ऐकत असता, काहीच नाही. म्हणजे तो येतो. म्हणून आपत्तीत त्याला बोलवा, हा बोलवण्याचा पहिला प्रकार. दुसरा, आपत्ती असल्यावरच बोलवा असं कशाला पाहिजे? कधीतरी त्याला त्याच्याशी गप्पा मारायच्यात म्हणून पण पंढरपूरला जा ना. पुसता सांगेन कधीतरी त्याच्याकरता गेलं पाहिजे. म्हणजे एक आपत्तीत आणि दुसरं प्रीतीत. देव काय, भक्त देवाला बोलावतो. हे झाले भक्ताचे बोलावण्याची 2 कारण. आता देवाचे येण्याचे 2 प्रकार. पहिला प्रकार आहे त्याचा अवतार आणि दुसरा प्रकार आहे आकार. तो अशी धाव घेतो. अवतार का होतो ना आकार का होतो ती आहे का? अवतार होण्यामागचं कारण त्रुतरती. जे खाली आहेत त्यांना वर नेण्याकरता देवाचं येणं, त्याला म्हणतात अवतार. नाही कळलं? सोपं सांगतो. जे खालून आणखी खाली चालले त्यांना खालून वर नेण्याकरता वरचा खाली येऊन खालच्याला वर नेतो, त्याला म्हणतात अवतार. विठ्ठला नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. खालच्याला वर न्यायला वरचा खाली येतो. जाऊ दे, आणखी खाली वर नको. पाश्चात्य तत्ववेत्यामध्ये इमर्सन नावाचा एक निबंधकार झाला. त्याचे फार गोड वाक्य अवताराच्या संबंधाने. तो म्हणतो, गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड.
लई गॉड आहे, आपण मराठीत बघू द्या. गॉड बिकम्स मॅन. तो म्हणतो देव कधी कधी माणूस होतो का, माणूस कधीतरी देव झाला पाहिजे. विठ्ठला माणूस झालाय का, देव झालाय? नाही अजून नसेल झाला, कारण पाणपोईच्या ग्लासाला साखळी आहे म्हणजे अजून माणूस देव झालेला नाही. राम का जन्माला येतो? राम यासाठी जन्माला येतो, रावणाला मारल्यावर लंकेतली एक सोन्याची वीट सुद्धा अयोध्येत आली नाही हे सांगायला राम जन्माला येतो. हायवेला फ्लॉवरचा ट्रक पलटी झाला तर 8 दिवस बिना श्रावणाची भाजीच खातो. विठ्ठला ती वस्तू माझी नाही, त्यामुळे त्या वस्तूच्या भोगाची मला बुद्धी होणार नाही. इतक्या बोधावर जो नेतो त्याला राम म्हणतात, त्याला अवतार म्हणतात. तो अवतार घेतो. आणि दुसरा, आता भवानी माता आमच्या गावात मूर्तीच्या रूपाने तरी का? ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात त्याची चर्चा आहे. 12वा अध्याय वाचलाय ना? 13व्याच्या आधी आहे. याच्यात काय झाला असायला? 12वा कधी असतो? तरी बरा मी 9वा अध्याय नाही सांगितला, तो 10व्याच्या आधी आहे. विठ्ठला आता ओवी आहे का? 5 मिनिट आहेत. तरी भवसिंधूचे ने माझे कवणासी धाक नुपजे येत जरी की माझे भीती हर. अर्जुना एवढा डेंजर आहे ना भाऊसागर, माझे असले तरी पण घाबरतील. कोरोना आल्यावर हबबचा पण बीपी वाढू शकतो. ज्ञानेश्वरी सांगते भीती हन. मग मी काय केलं? म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांची या बलवडी गावा धावत आलो. तो अवतार घेतो तेव्हा तत्व समजावतो, आणि जेव्हा तो आकाराच्या रूपाने मूर्तीच्या रूपाने येतो ना तेव्हा तो निर्भय बनवतो. सगळ्या देवतांच्या मूर्तीचा हात बऱ्याचदा असा असतो, पांडुरंगाचा असा आहे ते पण तेच सांगताय. प्रमाणम भवाब्देरी धम्मामकानाम नितंबक्कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतिनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. भवाब्धीचा अंत येतुलाची पाहेपा. देवाचा आता असा असतो म्हणजे त्याचा अर्थ ते बॅनरवाले याच्यातून लाईट काढतात, ते कशातून काय काढते त्याचा भरोसाच नाही. तो बॅनरवरचा माणूस गावात दिसल्यावर ओळखतच नाही. विठ्ठला वेगळं म्हटलं फोटो टाकताना पिठाच्या चक्कीत तेल टाकायला. विठ्ठला असा हात म्हणजे काय? असा हात म्हणजे त्याला तत्वज्ञानात शब्द आहे अभयकर. असा जो हात असतो ना त्याला अभयकर म्हणतात. गणपती बाप्पा हा असा हात करणे म्हणजे काय? भीतीने ग्रस्त होऊन आलेल्या भक्तांना देव सांगतो आता भ्यायचं नाही. अक्कलकोटला जाताना काय लक्षात राहतं? अन्नछत्र मंडळात जेवण फुकट असतं. चकट भूमंडळ ते ध्यानात ठेवी. दुसरं अक्कलकोटला गेल्यावर काय काय लक्षात राहिलं पाहिजे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. देवा असा पाठीशी राहण्यासाठी ये ना. हे भवानी माते आमच्या भलवडी गावाच्या पाठीशी राहण्यासाठी तू ये ना. मी तुला बोलावतो. धाव घाली आई आता पाहतेस काही. मग आपत्तीसाठीच का? ते म्हणतात नाही किती काळ झाला तुझी भेट झाली नाही, मी वियोगाने तळमळतोय. धीर नाही माझे
तुका म्हणे डोई तुका म्हणे डोई तुका म्हणे डोई तुका म्हणे डोई तुका म्हणे डोई
व्याकुळ झालो मी. हे देवी माते, हे भवानी माते, आमच्यावर कृपा करण्यासाठी तू ये. तुझ्या दर्शनाने जे समाधान प्राप्त होईल त्याने विरहाचा ताप ओसरेल. करावे शीतळ, बहु झाली हळहळ. एकदा तुझं दर्शन झालं, एकदा तुझी भेट झाली, काय करायची इच्छा मनामध्ये आहे? तुझ्या चरणावर हे माझं मस्तक कधी मी टेकवतो असं मला झालंय. तेवढ्यासाठी तरी तू ये. देवाला फक्त आपत्तीतच बोलवायचं असतं असं नाही. देवाला प्रीतीचा व्यवहार करायलाही बोलवावं, म्हणजे आपत्तीचा प्रश्नच राहत नाही. आणि प्रीतीसाठी तो आला की मग त्याचं खातं, त्याची भूमिका. महाराज, आपत्ती आणि अडचण त्याच्या वाऱ्याला सुद्धा घेणार नाही अशा प्रकारची भूमिका आणि भावना जगद्गुरु तुकोबारायांनी व्यक्त केली. भवानी मातेला आपणही साकडं घालूया की आमच्या गावातली माणसं कोण कुठं कुठं राहत, परंतु या सगळ्यावर तुझ्या कृपेचं छत्र असलं पाहिजे. आणि तुझ्या विषयीची आमच्या मनातली श्रद्धा अशीच वृद्धिंगत हो, वाढत जाऊ, आणि त्यातच आमचं समाधान आहे. लक्षात घ्या, आपण देवाचे आहोत, आपण देवाचे करतो आहोत. आनंदाचं शिखर हेच आहे. ही सेवा केल्यावर तू मला काहीतरी देन, त्याच्यात आनंद. तो आलेख परत खालीच येतो. बरं, तुझी सेवा घडली, बा संपलं. याच्यापेक्षा मोठं काही नाही. त्यामुळे सत्याला कोणी पण पंगत नाही देत. देवीची पूर्ण कृपा झालेलाच माणूस म्हणतो आपली पंगत घ्या. का? पंक्ती देण्या एवढे पैसे सगळ्यांकडेच असतात, पण भवानी माता ठरवते कोणाचे घ्यायचे, आणि मग तेव्हा ती माणसं सेवेला येतात. वर्गणी एवढे पैसे प्रत्येकाकडे असतात, पण सगळ्यांना तशी बुद्धी होत नाही. का? देवी म्हणते इथं वर्गणीत जो मजबूत आहे त्याचं वर्गणीत मलाच बघावं लागल. वर्गणीत आता खालीच गणित सोडत नाही तर वर्गणीत कसं काय सुटायचं? आपण नाही सेवा करत श्रोते हो, देवाची कृपा झाल्यावर आपल्याकडून ती घडते. त्याच्यामुळे अशी सेवा घडावी हेच मागणं. तुका म्हणे देवा जेणे घडे तुझी सेवा. इतक्या डोंगर दऱ्यांमध्ये वास्तव्य करणारी आपण माणसं, परंतु तुमचा परमार्थ मात्र उद्यानासारखा फुललेला आहे. आमचे धनरे महाराज बऱ्याच दिवसांनी भेटले. आमच्या जन्मगावाकडे त्यांची कीर्तनं, आमच्या लहानपणी ते यायचे तिकडे. आणि इतकं गोड अभ्यासू व्यक्तिमत्व. हा परिसर काही वेगळा आहे. कधीतरी 2-4 वर्षातून एखादं चमकदार एकच कीर्तन घेऊन हिंडणारे येतात. आपल्याला वाटतं फार फार प्रभावी जोरदार झालं. सगळ्यात कठीण काम कोणतं आहे माहिती? नेहमीच्या माणसात नेहमी कीर्तन करणे. एक अभंग महाराष्ट्र दर्शन चालू काही. त्यामुळं तुम्ही तुमच्या माणसांचे मूल्य जाणलं पाहिजे. साधी सरळ आपल्या समोर असतात, आपल्या समोर बसतात, आपल्या सोबत असतात. त्यांची पारख आपल्याला असते, त्यांचा आचार आपल्याला माहिती असतो, त्यांच्या भावना आपल्याला माहित असतात. बाकीच्याचं काय माहिती असतं? कीर्तनात काय वेगळं असतं, एरवी काय, एरवी ओव्या तर कधी शिव्या तर कधी काय कसला काय तपास नसतो. मला काय म्हणायचंय, ज्याचा परमार्थ आपल्याला दिसतो कळतो त्याच्या मार्गदर्शनाने चालावं, म्हणजे आपल्या जीवनाची वाट आनंदात चालते. किती भजनाच्या गोड परंपरा. वाड्याचा काय, राजगुरुनगरचा पश्चिम पट्टा, खेडचा पश्चिम पट्टा म्हणजे भजनी पट्टा म्हणून पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. हे वैभव आपण वाढवावं, टिकवावं. पूर्वजांनी, माझ्या पूर्वजांचा ठेवा आहे, माझ्या वडिलांची निराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. असाच हा उत्सव उत्साहाने वृद्धिंगत होत राहू. जाता जाता एकच सांगणं, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका, कुणाशी स्पर्धा करू नका. माझ्याशी कोण कसं वागतं त्यापेक्षा मला सगळ्यांशी चांगलं वागता आलं पाहिजे याचा प्रयत्न करा. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. तुम्हाला कल्याणाचा मार्ग सांगितला, आता मी कल्याणचा मार्ग धरतो. तुमच्या ह्या उत्सवात मेहनत घेणाऱ्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इतका सुंदर उत्सव आपण केला. भवानी मातेची कृपा जी शिवरायांवर राहिली ती आपल्यावर राहो. विठ्ठल जय जय.
जगद्गुरु